शांतता रॅलीमध्ये दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा आहे। मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। शांतता रॅलीमध्ये काहीतरी षडयंत्र करण्याचा प्रयत्न आहे, माझ्या बदनामीचं अभियान सुरू असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटलांनी केलाय। आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली नाही तर सरकार पाडणार। फडणवीस केवळ भुजबळांचं ऐकतात आणि त्याचे परिणाम ते भोगतील असा इशारा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी, शांतता रॅलीमध्ये दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा आहे। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। तर शांतता रॅलीमध्ये काहीतरी षडयंत्र करण्याचा प्रयत्न आहे, माझ्या बदनामीचं अभियान सुरू असल्याचा दावा आणि आरोप देखील मनोज जरांगे पाटलांनी केलाय। सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही। निवेदन करतात पण टप्पर होत नाही। त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही, कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची। त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे, धिंगाणा घडून आणायचा, गालबोट लावायचं। पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके द्यानं। त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा, शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळवून देऊ। त्या संदर्भामध्ये त्यांना जी भूमिका मांडायची ते मांडू शकतात। आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगू इच्छितो। आम्हाला कुणालाही त्याच्यामध्ये नाराज करायचं नाही, दुखवायचं नाही। सगळ्या घटकाला आम्हाला पुढे घेऊन जायचं। भारतीय जनता पक्षाला मराठा आंदोलनाचा फटका बसला हे म्हणणं आम्हाला पसंत नाही आहे। आम्हाला मराठा समाजानेही मतदान केलं, आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं, आम्हाला एससी नाही मतदान केलं, आम्हाला एसटी नाही मतदान केलं। जातीवर आम्ही मतदान कधीच मागत नाही, ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे। एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात, आम्ही सुद्धा करतो। यांना मत देऊ नका, त्यांना मत देऊ नका, हा नेता चांगला आहे, तो नेता चांगला नाही, हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना। आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं निर्णय करता येईल? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।